नमस्कार. मी बाळकृष्ण विर्दे, राहणार परळ योजना, जिल्हा बीड. आपल्या सनातन संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जीवन जगत असताना उत्साह आणि आनंदाचा तोटा कधीच पडू नये म्हणून आपल्या पूर्वजांनी प्रसंगानुरूप विविध सणवार आणि उत्सव सुरू केलेले आहेत. आजचा होळीची धुरवड हा उत्सव ही असाच आपल्याला आनंद देणारा साचेबंद जीवनातून बाजूला जाऊन एकमेकांच्या खोड्या काढून त्यालाही आपल्या आनंदात सामील करून घेण्याचाच, एकमेकाला आनंदाच्या विविध रंगाने रंगविण्याचा, जीवनाचा निखळ आनंद घेण्याचा हा सर्वोत्तम उत्सव आहे असे मी म्हणेन. परंतु गेल्या वर्षीपासून संपूर्ण जगावर ओढावलेल्या करोना विषाणूच्या संकटामुळे आपल्या जीवनातील निरुत्साहाला उत्सवात रूपांतरित करणाऱ्या या सणवाराला साजरे करण्यासाठी अनेक बंधन येत गेले. हे बंधनही एका दृष्टीने आपल्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यकच आहेत. सार्वजनिक ठिकाणी अनेक मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये जाऊन आपण या उत्सव साजरे करण्याच्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन या उत्सवाची पारंपरिकता जपण्यावर या महारोगाने आपोआप बंधन आले आहे. त्यापुढेही जाऊन आपल्या आरोग्यासाठी शासनाने घालून दिलेल्या गाईडलाईन्सचे आपण पालन करण्यासाठी बंधनकारक आहोत आणि आपण सर्वांनी त्या अनुषंगाने गेल्या वर्षीपासून तशा पद्धतीची मानसिकतासुद्धा तयार केलेली आहे. मागील वर्षीपासून आपण या गाईडलाईन्सप्रमाणे वागण्यासाठीचा प्रयत्न करीतच आहोत. करोनाला हरवायचे, करोनावर मात करायची, करोना आपल्या देशातून घालवून द्यायचा, संपवायचा हाच मोठा उद्देश आपला आणि शासनाचा आहे. पण मित्रांनो, मग काय आम्ही आपले उत्सव साजरेच करायचे नाहीत का? हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. या बाबतीत मी असे म्हणेन की आपण परंपरागत उत्सव आणि सणवार जरूर साजरे केले पाहिजेत, परंतु ते छोट्या स्वरूपात किंवा आपल्या कुटुंबाच्या मर्यादेत राहून त्या सणावारांच्या उत्सवाच्या आनंदामध्ये खंड न पडू देता साजरे केले पाहिजेतच. आजचा रंग उत्सव हा आजपासून पंचमीपर्यंत चालतो. बऱ्याच विभागातून, बऱ्याच शहरातून, बऱ्याच भागातून हा रंग उत्सव आजचा धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो, तर पंचमीच्या दिवशी रंगपंचमी म्हणून साजरा केला जातो. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी साधेपणाने आणि आपल्या घराच्या मर्यादेत राहून आपले भावाचा परिवार, आईवडील, पत्नी, मुले यांच्यासह आपण साजरा करीत आहोत. गेल्या वर्षी केलाही आहे. घराच्या मर्यादेत आपल्या संस्कृतीचा आदर्श परंपरा खंडित न करता आपणही सर्वांनी छोट्या स्वरूपात हा उत्सव साजरा केला असेलच असे मी समजतो. धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी आनंदामध्ये मी न्हाऊन निघालो आहे. तुम्हीसुद्धा न्हाऊन निघाला असताल असं मी समजतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.